एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. नवीन वेतन करार व 1.25 वर्षापासून प्रलंबित असताना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. 16 महिन्यापासून नवीन वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी 19 जुलैपासून राज्यातील सर्व विभागातील एस.टी. कामगारांशी संवाद साधला जाणार आहे. एस.टीतील कर्मचाऱ्यांना 2012 ते 2016च्या वेतन करार संपुष्टात आला असून नवीन करार अजून लागू झालेला नाही. त्यात मान्यताप्राप्त महाराष्ट्र कामगार संघटनेच्या 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे. अशा स्थितीत हा तिढा सोडवण्यासाठी महामंडळाने कामगारांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. एस.टी. महामंडळाने मान्यताप्राप्त कामगार संघटनेकडून 4 वर्षांसाठी कामगार करार केला जातो. 2008 आणि 2012 या कालावधीत एस.टी. कामगारांना 17.5% त्यापुढील कालावधीत 13% वाढ मिळाली होती. 2016मध्ये हा करार संपल्यानंतर नवीन करार होणे अपेक्षित होते, परंतु 7व्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे अन्य मागण्यासाठी मान्यताप्राप्त संघटनेकडून मागणी सुरू आहे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आर्थिक तरतुदी दिल्यास महामंडळ चालवणे कठीण होईल, अशी महामंडळाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या दृष्टीने नवीन वेतन करार होणे आवश्यक असल्याने एस.टी. कामगारांशी संवाद साधण्याचे ठरवले आहे.